मी आंबेगावकर बोलतोय. या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत चांडोली बुद्रुक गणामध्ये. हा जो गण आहे हा कळंब राजनी जिल्हा परिषद गटामधला हा एक गण आहे. या गणामधील लोकांच्या मतदारांचं काय म्हणणं आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत. नक्की यापूर्वी जी निवडणूक झाली याच्यामध्ये जे जिल्हा परिषद सदस्य निवडून आले, पंचायत समिती गणामध्ये निवडून आले जी लोक आहेत, जे उमेदवार आहेत, नक्की त्यांनी या ठिकाणी कामं केली आहेत का काय, त्यांनी कशा पद्धतीने कामं केली आहेत, या त्यांच्या कामाबद्दल लोक समाधानी आहेत का काय, आपण ते जाणून घेऊया. चला तर आपण आज गावामध्ये जाणून घेऊया का नक्की लोकांचं मतदारांचं या उमेदवाराबद्दल काय म्हणणं आहे. या ठिकाणी नवीन उमेदवार नवीन चेहऱ्याला संधी मिळेल का, याही सर्व बाबी आपण जाणून घेणार आहोत. आता गाव कोणतं आहे तुमचं? मी इथलाच. कोणतं गाव? चांडोली बुद्रुक. मागच्या वेळी जे जिल्हा परिषद पंचायत निवडून लोक आली होती, कोण कोण आलं माहिती आहे तुम्हाला? पंचायत समितीला ही भोरबाई होते ना जिल्हा परिषदेला. हा. आणि पंचायत समितीला हे होती शेंगाळे आशा. हा. बरं मला सांगा, ही जी लोक निवडून आली ही लोक परत गावात आली का, कामं केली का त्यांनी? अहो काय येत नाही, काय तर का म्हणते आमच्या सारख्या सर्वसाधारण माणसाला कोणी विचारितही नाही. हां हां. का परत गावात आलीच नाही का? आता एक तर मस्ती गावातच आहे शांगाळे बाई. बदल होईल का यावेळी? काय ते नाही सांगता यायचं, कारण पैसे लय तुमचं काम देतात. ओके. हा पैसा ठरवेल. हा हा. दादा नमस्कार. जिल्हा परिषदचं इलेक्शन, पंचायत समितीची निवडणूक जवळ आली आहे. काय सांगाल का यावेळी जुनी जी लोक तुम्ही निवडून दिली होती या ठिकाणी कोण निवडून आलं तुम्हाला माहिती आहे का जिल्हा परिषदेला? नाही, मी मुंबईला सर्व्हिसला होतो. हां. त्यामुळे मला काय त्याच्यात माहिती नाही आहे. आता इकडे मतदान आहे, कशा पद्धतीचं मतदान नाही. इकडे मतदान माझं आहे? मुंबई. दादा आम्ही तसेच आहेत. मुंबईला दादा काय सांगा, आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडून लागते असं संकेत असं जी निवडून दिल्यात त्यांनी कामं केल्यात का? हा, जो काम करतो त्यालाच हे आम्ही हे करतो. मतदान करणार. हा, म्हणजे गावच्या ठिकाणी शेतकऱ्यांकडे जो लक्ष देतो जरा त्यांच्याकडे आम्ही लक्ष देणार. लक्ष हा. म्हणजे जो काम करेल लक्ष देईल. हा. आता बऱ्याच वेळा म्हणलं जातं का निधी नाही सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती, मात्र कुठंतरी या निधी उपलब्ध करून देईल अशा लोकांना तुम्ही मतदान करणार. हा, म्हणजे वास्तविक पाहता इथून मागे ज्यांनी शेतकऱ्यांसाठी थोडीशी काम केलं इथून पुढं जो लक्ष देईल त्यांच्याच आम्ही लक्ष देणार. असं काम करणारा माणूस किंवा तो असा नेता झाला पाहिजे, विकास करणारा असं जिल्हा परिषदेला कोण असा माणूस आता सध्या तर तुम्हाला वाटतं? असं म्हणजे लगेच काय सांगता येणार नाही. आता हे सगळे कसं आहे, पक्ष पातळी पण व्यक्तीच्या काम करणारा माणूस पाहिजे. काम करणार. हा, त्याला आम्ही हे पाहिजे. बरं, आता मागे जेव्हा जिल्हा परिषदेला जो माणूस निवडून दिला, जे आपल्या तुलसी बोरा असतील, परत पंचायत समितीला शेंगाळे असतील, यांना तुम्ही निवडून दिलं, कामं केली त्यांनी? नाही नाही, कामं केली, प्रत्येकाची कामं आहेत ते. पण जे काय मागून जे पण प्रत्येक वेळेस काय होतं, लोकांमध्ये थोडासा बदल लागतो. कारण तेच लोक म्हणले की जरा लोक जरा हे होतात. काम करणारे सर्वच आहे, काही त्यांच्यापेक्षा चांगली लोक आहेत, पण काम करणारी पाहिजे असले तरच त्याला मत भेटेल ना, तर मग नाही भेटत असं. बरं, यावेळी चांडोली बुद्रुक पंचायत समितीची भाकरी फिरेल का, बदल होईल का? थोडासा शंका आहे या बाबतीत बदल होण्याचा. होईल का? हा, कारण वरूनच आता गुंतागुंतीचा प्रश्न झालेला आहे ना, त्यामुळे इथे गावच्या ठिकाणी कार्यकर्तेसुद्धा गुंतागुंतीत झालेले, सगळे एकच, पण आता वस्तुस्थिती बदललेली आहे जरा. दादा बरोबर आहे. ते बरोबर आहे, बदल होईल वाटतं. हा, बदल होणारच. बदल होईल. हो. कसं नेता असतो नव्हे? अहो, नवीन नेता असण्याचा प्रश्नच नव्हे. आता यांनी सांगितलं ना, काम करणारा वगैरे पाहिजे. जुनी माणसं कामाची नव्हती का? जुनी माणसं कामाची होती, पण ते ठराविक लोकांचीच कामं करायची. हां. काय सार्वजनिक गावची करायची का? बदल होईल. बदल होणार. नक्कीच. दादा तुमचं नाव सांग. मी ग्रामपंचायत सदस्य उत्तम थोरात. उत्तम थोरात. काय सांगाल, काय ह्यावेळेस काय परिस्थिती आहे सध्या? ह्यावेळेस 100% बदल होणार. बदल होईल 100%. काय जुन्या ही जी लोक आहेत जुनी, यांच्यावर नाराज काय आहेत लोक? आता नाराज कसं, आता मागच्या 5 वर्षाला आपण तुलसी बोरला निवडून दिलं, पण ते जसे निवडून गेले तसं परत त्यांनी गावाचं तोंडच पाहिलं नाही, गावात दिसलेच नाहीत. म्हणजे हे पुण्याला राहिला आणि जेडपीला उभं राहतात,
राहायला पुण्याला. यांना लोकांचं काही घेणं देणं नाही. यांना फक्त पदं पाहिजे, कामं करायला नको. 5 वर्ष यांनी म्हणजे या गटात 5 वर्ष कुठल्याच गावात ते तुळशीताई बोर दिसल्याच नाहीत. व तुमचं आशा शेंगाळ्यांचं कसं काय? नाही, अशा शेंगाळे ताई त्यांनी काम केलं, पण ते इथं स्थानिक राहायला असल्यामुळं त्यांचा संपर्क चांगला आहे. त्यांनी कामं केली, पण बोरबाईंनी काम नाही केली. सध्या तुमच्या असं लक्षात आलंय का सध्या कोण या पद्धतीने जे एक चांगलं काम करू शकतो, असं कोण साधं नेता होऊ शकतो या जिल्हा परिषद किंवा आता पंचायत समितीसाठी? ह्या जिल्हा परिषदला माझ्या माहितीनुसार आपली प्रीतीताई थोरात हे 100% काम करणारे आणि ह्याच निवडून येतील. या निवडणुकीत. आणि हा पंचायत समितीबाबत काय? आणि पंचायत समितीला सांगतो तुम्हाला, आता इथं आघाडी आहे. शिंदे गट, तुतारी गट आणि आपलं उभाटा गट. आमची इथं म्हणजे आघाडी केलेली आहे. तर हा पूर्णच्या पूर्ण गट हा निकमच्याच विचाराचा असणार आहे. तिन्ही सीटं निकमच्याच विचाराची असणार आहेत. दादा मागच्या वेळी कोण जिल्हा परिषद निवडून आलं काय माहिती आहे का? नाही, मला नाही काय सांगता येईल. मतदान केलं होतं का? मतदान केलं होतं कुणाला केलं होतं मतदान? राष्ट्रवादी. घड्याळाला. बरं, घड्याळाचा कोण उमेदवार होता माहिती आहे का तुम्हाला? घड्याळाचं कोण आपलं वळसे होतं ना कोण कोण वळसे? दिलीप वळसे. पंचायत समिती. ते मला एवढं काही सांगता यायचं नाही. अहो तुम्ही घड्याळाला मतदान केलं तर उमेदवार माहिती आहे. बरं तुम्ही मतदान केल्यानंतर परत उमेदवार तुम्हाला भेटला का? नाही, परत भेटलंच नाही. काहीच भेटलं नाही. आता मग मतदान झालं का संपला विषय. भेटणेच नाही. फक्त एकदा यायचं, फक्त बाकी नाही भेटणे नाही, काही नाही, काही नाही. कामं नाही, काय नाही, कधी होती सहसा. तुलसीताई भोर यांना ओळखता का? नाही, मी नाही ओळखी तेवढं. काय मी आता शेतीवर काय असतो, मला काय एवढा अनुभव नाही. मी आपलं काम शेतीवर असतो, त्याच्यामुळे मला काय एवढं सांगतो यायचं नाही काही नाही. प्रीती प्रवीण थोरातांना ओळखता का? हा, आमची गावचीच आहे, ओळखायचं मी इथलीच आहे, त्यांना ओळखतो. चालते मग करू आम्ही, त्यांना करायचं त्यांना मत करा, करणार आम्ही, तसं काय नाही. दादा नमस्कार. पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक लागण्याचे संकेत आहेत. यावेळी काय लोकांचा कल कसा राहील? कसं लोक उमेदवार निवडून देतील? तो चांगलं काम करणार आहे, त्यालाच जायला पाहिजे. मागच्या वेळी मतदान झालं त्यावेळेस जे काही निवडून आले त्यांची नावं माहिती आहेत का तुम्हाला? नाही सांगता नाही सांगते. तुमचं गाव कोणतं आहे? गाव हे आहे ना, लौकी आहे. लौकी पण आहे. हां, लौकीला जिल्हा परिषदेला कोण निवडून आलं तर माहिती आहे? ज्या कळंब राजनी जिल्हा परिषद गटामध्ये कोण निवडून आलं? मला वाटतं हा वाटतं काय निक्कम जिल्हा परिषदेला. बरं, दुसरा होता, कळंब होता कोणता. तुलसीताई बोरांना ओळखता का? हां, तुलसीताई बोर. ऐकून नाही, ओळखतं नाही एवढं. तुलसीताई सचिन बोर. हा, ओळखीचं. बोर ओळखतं ना? हा, बरोबर ओळखीचं. काय पद आहे त्यांच्याकडे? बरं आहे पण. हा, पण काय आहे? मागच्या वेळी जिल्हा परिषदेला मतदान केलं होतं का? हा, केलं होतं ना. कुणाला केलं होतं? कोणाला केलं होतं काय ध्यानात नाही, बरं राहिलं होतं. हां. पुन्हा तर केलं. म्हणजे तुम्हाला जिल्हा परिषदेला मागच्या वेळी सदस्य कोण होतं हे सुद्धा माहीत नाही. पंचायत समितीला कोण होतं माहिती आहे? नाही सांगता येत. उषाताई कानडले ओळखतं? हां, कसं काम आहे त्यांचं? हां, बरं आहे. हां, बरं आहे. काम बरं आहे. यावेळी काय वाटतं तुम्हाला, बदल होईल का हाय तीच लोक राहतील परत? बदल होईन ना, हाय ते काय राहतात, नवीन चेहरे येतील का यावेळी? नवीनच. दादा नमस्कार. पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका जवळ आल्यात असे संकेत आहेत. मागच्या वेळी जेव्हा मतदान केलं त्या लोकांनी कामं केली का व्यवस्थित? अहो ते नका विचारू मला काही. मी त्याच्यात काय मतदान आलं ना करतो, पण त्या राजकारणात नाही मी काही. मागच्या वेळी आपण कोणाला मतदान केलं? ते याला केलं होतं, खालाकला माणूस होता त्याला. हां, शेंगाळ्यांना. नाही, हा शेंगाळ्यांना. आणि वरती जिल्हा परिषदेला ते पंचायत समितीला झालं जिल्हा परिषदेला. पंचायतमध्ये जिल्हा परिषदमध्ये आम्ही नाही मतदान आणलं. का मग तुम्ही गाव कोणतं तुमचं? हां, सांडवली. चांडोलीच ना. चांडवली. मग जिल्हा परिषदेला मतदान केलं ना तुम्ही मागच्या वेळी? मागच्या वेळी जिल्हा परिषदेला कुणाच्या मागे उभं राहील तुम्ही? काय बाबा, बरं, जी लोक निवडून आली ती परत तुमच्याकडे आली का? तुमच्या सुखदुःखात होती का?
तुमच्या इथलं तुम्हाला भेटली का बरं? नाही 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 भेटली. नाही भेटली. यावेळी बदल होईल असं वाटतं? हा होईल बदल होईल हा होण्याची शक्यता आहे. पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका जवळ आहेत. नाही माहिती. तुम्ही राहिला कुठे दादा? तिथंच येतो. पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका जवळ आल्यात. संकेत येतं दोन्ही लोकांना ज्यावेळेस आपण निवडून दिलं 2017 साली निवडणुकीमध्ये ते लोकांनी कामं केली आहेत का? काय नाही कामं केली आता इलेक्शन आले बोर्ड लावले आता काय 5 वर्षाने आले 7 वर्ष कुठं काय 2 वर्ष बोर्ड लावलं ना आता त्यांच्याशी बोला. जुनी लोक परत आता हे जे आहेत निवडून आल्यानंतर परत तुमच्याकडे आली का? भेटी झाली का? लोकांची कामं केलीत का? लोकांच्या का सुखदुःखात होती का? 5 वर्षांनी आले आता पार 7 वर्षांनी. पहिले निवडणूक झाली आता आली पार निवडणूक आहे तोंडावर. आता बदल होईल काहीतरी काय पाहिजे. बदल होईल. काय वाटतं बदल होईल का? नवीन चेहरे नाही सांगता येत. नाही सांगते. बरं जुनी लोकांनी कामं केलेत का चांगली? अहो ते नाही राजकारणात आपण तेवढ्या हां गाठी बिठी झाल्या असेल सुखदुःख राजकारण नाही सामाजिक कोणी गाठ घेत नाही कोणी काय नाही फक्त इलेक्शन मतापुरते येतात कोणी गाठ घेत नाही कोणी काय नाही. आत्ता फक्त इलेक्शन आलं का बोर्ड लावायचा मग तुम्हाला सांगतो मतदान आलं का मला मतदान करा. कोणी कोणचा न्याय निवडायला येत नाही किंवा कोणी कोणाला कामं करायला येते नाहीत. ज्यांची पुढाऱ्यांची कामं होते ते पुढाऱ्यांची होते ज्याला येईन निवडून तो आपला मतदानापुरतं हां एकदा निवडून गेलं का 5 वर्ष कोण बघायला दाखवायचं नाही. एकदा निवडून दिलं ना 5 वर्ष यायचंच नाही. मग ते कोणाला मत द्यायचे कोणाला काय ते आमच्या मना. सगळीच तशी आहेत का? हा मग सगळीच तशी तसंच म्हणाय पाहिजे. कोण काय करते कोण काय करते सांगा ना शेतकऱ्याकरता. आता तुम्ही सांगा कालच्याच वार्ता तुम्हाला सांगतो इथं वाघ आहेत. तुम्ही सांगा एवढ्या शेतीत बाया माणसं काम कर घरांपर्यंत वाघ येतात. कंच्या मंत्र्यांनी का पिंजरं लावलं तिथं का किंवा कंच्या मंत्र्यांनी तिथं काळजी घेतली. मी आता काल 3 वाजता माझ्या वाटत्या वाघवात 3 वाजता. तुलसीताई सचिन बोरला ओळखतात? अहो सगळी ओळखी त्यात सगळी येतात जात्यात भेटतात कोणी काही करीत नाही. तुमच्या आहे ना 3 वाजता वाघ होता तेव्हा ते वागायचं कसं काय? हां त्यांना कळवलं तुम्ही तुमचे प्रतिनिधी होते? काही कळून उपयोग नाही. आपण आपलंच सांभाळायचं आपण आपलंच जगायचं. पाणी भरायला लागलं तू जर पाणी भरायला जर लागला तर तुला कोण संरक्षण येणार आहे? कोण नाही. आपणच आपलं संरक्षण. वेळेत पिंजरे लावले पाहिजे आणि वेळेत लोकांना वेळेमध्ये कामासाठी हजर राहिले पाहिजे पाठपुरावा केला पाहिजे लोकांमध्ये सुखदुःखात आलं पाहिजे. नेता असा असावा का तो हाकेला लोकांच्या आला पाहिजे. असे आहेत का? त्याचे प्रश्न सोडवले पाहिजेत. असे आहेत का लोक? आहेत काही नाहीत. काही येतात जवळची ते म्हातारीची मुलाखत घ्या आता. बदल होईल वाटतं? होईन आता किंवा नाही होईन आता सांगता काय तो आता हे एवढे पक्ष उभे आहेत म्हणले आता कोणचं काय सांगता येईल का? बाबा तुलसीताई सचिन बोरांना ओळखतात? हा नाही नाही ओळखत? मतदान केलं का 2017 साली या आधीच? नाही नाही केलं? हा अहो नमस्कार. गाव कोणते साहेब? हेच आहे. आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आल्या माहिती आहे का? नाही माहिती. याआधी कोण जिल्हा परिषदेला सदस्य झालं होतं निवडून आलं होतं पंचायत समितीला नाही माहिती. मतदान कोणाला केलं? मतदानच करत नाही. मतदानच करत नाही. तुम्हाला कोण निवडून आलं हे पण माहीत नाही का? बरं नवीन बदल होईल काय वेळेस? नाही सांगताय. सांगता ते ना बाबा झालं बाबाच घेतलं आता. बाबा नमस्कार. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका आल्यात माहिती आहे का? माहिती आहे ना दादा? जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जवळ आल्यात. याआधी जो या लोकांना निवडून दिलं ती लोक परत कामं केली का त्यांनी? काय सांगाल? त्यांची कामं चांगली आहेत परत? काय कोणाचंच चांगलं नाही ओले. हा? कोणी काही येत नाही 5 वर्ष परत डोकं येते नाहीत. हा ना. नाही अजिबात नाही ती. काय घेणं देणे हा. बाकीचं काय नाही ठीक काय नाही आम्हाला काय नाही सांगायचं. याआधी ज्या लोकांना निवडून दिलं ते आलीच नाही का परत? परत आलीच नाही. परत आलीच नाही डोकवायला काय कधीच येते नाहीत. 5 वर्ष गेली परत 5 वर्ष पूर्ण होती तेव्हा परत येत परत मग तेव्हा येतात. आता नवीन जी लोक येतील ती अशीच असणार आहे का? ती कामं करतील? आता ते काय सांगता येते पुढचं काय सांगता येते. मागच्यांनी नाही केलं म्हणा पुढचे तरी करतील कशावरून. बरं मला एक सांगा जिल्हा परिषदेला सदस्य कोण निवडून आलं होतं हे माहिती आहे का तुम्हाला? आहे आधी तुमच्या गटामध्ये?
आता आमच्या गटामध्ये आम्ही कशाला एवढा विचार करतो कोण आलं नाही. मतदान केलं होतं का? हा मतदान केलं होतं. कोणाला केलं? हा तर कोणाला केलं तर 5 वर्षाचं. हा? कोणच्या एवढं ध्यानात ठेवते, कोण काय लिहून ठेवते का ते? आणि आम्ही काही गावात काही हे पुढारी नाही काय नाही, आम्ही आपलं सर्वसामान्य माणसं. सर्वसामान्य लोकांनाच आशा असते कामाची, नाही पुढाऱ्यांना नाही वेगळी आशा असते. ना पुढाऱ्यांना पैसे खायचे अशी असते, शेतकऱ्यांना तसं सर्वसामान्यांना काय करायचे आणि निवडून आलेला उमेदवार आला गावात परत? नाही ना, मग आम्ही तेच सांगतोय ना, परत 5 वर्ष येतीच नाही बघायला, तर पुन्हा इलेक्शन येईन तेव्हाच येतात बघायला. दादा, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जवळ आल्यात, माहिती आहे तुम्हाला? काय खरंच तपास नाही काही अजून नाही तपास. बरं, कुठं राहता तुम्ही? हेच गावात चांडूच गाव तुमचं. 2017 साली निवडणूक झाली होती. कोण निवडून आलं तर माहिती आहे तुम्हाला? 2017 जिल्हा परिषदेला जे जिल्हा एवढं परिषद जुनं काही सांगता येत नाही सांगता येत. बरं, तुम्हाला अहो आता- माणसाचं राजकारण असतं बरं. पुढे 4 दिवसाचं, एवढं जुनं कोण धरतं? सगळे विसरून जातात लोक. बरं, मला एक सांगा, आता तुमचं जिल्हा परिषद सदस्य कोण होते यापूर्वी, माहिती आहे तुम्हाला? तुमच्या लोकप्रतिनिधी तुळशी का काय बाई तुळशीताई होती? बरोबर. बरं, काय सांगा, गावात आले का सुखदुःखात लोकांचे सामील झाले? 5 वर्ष कामं केली त्यांनी. अजून तर नाही कधी नजर पडले बा. 5 वर्षात नाही आता दिसतात ते बॅनरबाजी पोस्टरबाजी, पण अजून तर नाही. प्रत्यक्षात पाहिलं का तुम्ही त्यांना? नाही नाही अजून नाही नाही पाहिलं. अजून नाही पाहिलं. नाही खरंच नाही पाहिलं. खरंच नाही पाहिलं. खोटं काय बोल. तुमचं नाव सांगा. माझं नाव किरण थोरात, राहिला कुठे तुम्ही? चांडोली बुद्रुक. मागच्या वेळी जिल्हा परिषदेला कोण निवडून आलं तर माहिती आहे का? हो माहिती ना, काय नाव? तुलसी सचिन बोर. कामं केली का? विकास कामं झाले का तुमच्या इथं? कामं नाही झाली. नाही आली. 7 वर्ष झाले ते अजून एकदा गावातही नाही आले. 7 वर्षात तुम्ही त्यांना प्रत्यक्ष पाहिलंच नाही? प्रत्यक्ष पाहिलंय, पण गावात ते एकदाही आले नाही अजून. बरं, आणि पंचायत आमच्या समिती गावात अजून जिल्हा परिषदेचं एकही काम झालं नाही 7 वर्षात. निधी कमी असतो, पण लोकांच्या सुखदुःखात कमी येणं असू नाही तर जास्त असू, लोकांच्या सुखदुःखात पण नाही आले आणि एक सुद्धा काम त्यांनी गावात केलं नाही जिल्हा परिषदेमार्फत. पंचायत समितीला कोण निवडून आलं तर माहिती आहे? पंचायत समितीला आशा शांगाळे. काय कसं आहे काम त्यांचं? काम आहे थोडंसं त्यांचं पंचायत समितीच्या मार्फत. आता ते गावातल्याच असल्यामुळं थोडंसं गावात काम झालं आहे त्यांच्या मार्फत. चांगलं आहे त्यांचं थोडंसं काम. आता हे सगळं झालं, मात्र ह्यावेळी ही जुनी लोक आहेत, त्यांनी कामं केली की नाही केली? जुनी लोक म्हणजे जे आता प्रत्यक्षात निवडून येतात त्यांनी तर अजून काम नाही केलं मागच्या 5 वर्षामध्ये. आता नवीन जे येतील ते काय करतील ते त्यांचं त्यांना माहिती आहे. बदल होईल असं वाटतं का? बदल व्हायला पाहिजे. बदल तर व्हायलाच पाहिजे. तुमचं नाव सांगा. आपल्याला काय आपल्याला तुम्ही दुकानाचं आहे आपलं. बरोबर इकडे. उत्तम दादाचं आमच्या थांबा थांबा. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जवळ आल्यात, जुन्या लोकांनी कामं केलेत? नाही कामं तर काही केलीच नाही. केलेलं केलं म्हणा पाहिजे ना, नाही केलं म्हणा नाहीच केलं ना. हां, कामं केलेत का? नाही कामं नाही केली. नाही केली. मग यावेळी नवीन असे चेहरे आहेत का जे कामं करतील, लोकांच्या सुखदुःखात सामील होतील, लोकांची कामं करतील असे चेहरे आहेत का नवीन? हो आहे ना. हो, काय नाव? बरेच नाव आहे आता सध्या. प्रीतीताई थोरात त्यांचं नाव येतं आहे. परत मला वाटतं जुनेच उमेदवार परत इच्छुक आहे. हा सध्या ते 2च नावं दिसतात चर्चेमध्ये, तर दुसरं काय तिसरं नाव काय चर्चेत नाही अजून. हे लोक कामं करतील का लोकांना? हाच संधी दिली पाहिजे ना. जर तुळशीताईंना 5 वर्ष संधी दिली आणि प्लस त्यांना 3 बोनस म्हणजे 3 वर्ष बोनस भेटले, त्यांना 8 वर्ष त्यांनी त्या संधीचं सोनं करायला पाहिजे होतं, पण नाही त्यांना त्या संधी सोनं करता आलं. नवीन मला काय त्यांना संधी दिली का नाही पक्षांनी, त्यांनी त्या संधीचं सोनं करायला पाहिजे होतं. तर नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे. त्यांच्याकडून काय 5 वर्षामध्ये ते पण बघितलं पाहिजे ना कामं. जर एकाच व्यक्तीकडे तुम्ही लक्ष केंद्रित केलं तर नाही हो ना, संधीचं सोनं नाही करता आलं त्यांना. दादा, कोणा बोलता येणार. तुलसीताई सचिन बोराला ओळखतात? नाही नाही नाही. मागच्या वेळी जिल्हा परिषद मतदान केलं का? अरे नाही की सांगताच यायचं नाही. ते नाही सांगता येत. मतदान केलं असेल पण एवढं काय सांगता येते जरा. आशाताई शेंगाळे यांना ओळखतात? हा ती आहे. आहे ना. त्यांचं काम आहे का? हां काम आहे ना. आहे. काय आता सांगायचं बरेच दिवस झाले त्याला. काय काय कामं केली त्यांनी? काय एवढं नाही सांगता येतो. नाही एवढं सांगता येत. नमस्कार. या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका जवळ आल्या, निवडून आले होते लोक उमेदवार, त्यांनी कामं केलेत का गावामध्ये? काय नाही कामात
निवडणुकीपुरते असते बाकीचं झालं का समजा संपलं. हा. यापूर्वी जी लोक निवडून आलती तर ती गावात आलीच नाही का परत? काय तरी आली तर कोणत्या कोपऱ्यात आधी का निघून जाते आणि काय त्यांचं. यावेळी बदल होईल असं वाटतं. हा. वाटतं. तुलसीताई सचिन बोरला ओळखता का? नाही नाही, पाहिलेच नाही अजून. फोटोत पाहिजे. फोटोत पाहिलं फक्त. हां ना. या 7 वर्षात आलेच नाही ते परत. दिसलंच नाही कधी. मग मी काय म्हणते फोटोत पाहिजे फक्त. तो आता लागलाय म्हणून बदल होईल असं वाटतं. बदल वाटतं. होईल. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जवळ आल्यात बरोबर. जुनी लोक होती त्यांनी कामं केली का? काहीच नाही. नाही. परत तुमच्या सुखदुःखामध्ये एखाद्या काही नाही, काही प्रसंगामध्ये आले? काही घेणं देणं नाही. एकदा निवडणूक झाली, निवडून गेले, परत थोबाडणं दाखवलं. आता इथं कुठं तरी ते अवसान केलं तर इथं बोर्ड, कळंबात बोर्ड, काय ते करायचं होतं ते शिबिर गायचं तेवढं केले जिल्हा परिषदवाल्यांनी. बाकी काय केले? त्याआधी कोणाला निवडून दिलं तर माहिती आहे तुम्हाला? त्याच्या आधी मी काय तपास करतोय ते. हे राजकारण आपल्या डोक्यात नाही. आपल्या जिल्हा परिषद सदस्य कोण होते माहिती आहे? तुळशीदाईच होत्या ना. तुलसीताई. हां. बरं, ह्या त्याच्यानंतर या गावात आलेत का? लोकांमध्ये आले? अजिबात कधीच नाही. हां. निवडणूक जशी झाली ना तसं त्यांना पुढे हिंडायचंच माहीत नाही. ते आता फक्त उभ्या राहणार आहेत. मग तुम्ही काय करणार ते उभं राहिलं? उभ्या राहिल्यावर काय व्हायचं ते होईल. जे जनता करीत ते गाव पाटील. सर्वसामान्य लोक काय करतात? सर्वसाधारण लोकांचं काही गॅरंटी नाही. हां ना. किरकोळ लोकांना मोठ्या लोकांना भेटतात. बाकी नाही काय. सर्वसामान्य लोकांना भेट. नाही सामान्य लोकांना भेटते. त्यांना काय गरज आहे त्यांना? का बरं? किरकोळ लोकांना काय करायचं? तुमच्या मताचीच गरज आहे त्यांना. फक्त मताचीच गरज आहे. बाकीची काही गरज नाही बारकाल्यांची त्यांना. बाकीच्यांना त्यांची काही गरज नाही म्हणते. आता अशा पाटलांची गरज आहे. मोठ्या लोकांना त्यांना भेट द्या. सरपंच आमके तमके थांबायचं तिथं चहा पाणी. तुलसीताई बोर उभे राहणार का? हा नाही ते बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण ते आता काय आहे नाही का लोक उभं राहतील का त्यांच्यावर? राहतील आता काय. हे बघा लोक काही एका मताचे नसतात. कोणी त्यांच्या पाठीमागं राहतील तर कोणी दुसऱ्यांच्या मागं राहतील. सगळी एकाच्याच पाठी राहतील असं काहीच नाही विषय. हां तुमचं काय मत आहे? बरोबर. मग प्रत्येकाचा विचार वेगळे असतो. आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जवळ आल्या असं संकेत आहेत. अनेक उमेदवार कामाला लागलेत. लोक जे जुने निवडून दिले तुम्ही उमेदवार त्यांनी कामं केली आहेत का? काय वाटतं? कामं केलेत, थोडीफार कामं केल्यात, पण एकदा गेल्याच्या नंतर परत येते नाही ना ते. हां एकदा गेले का परत काही. जिल्हा परिषद सदस्य आधी निवडून आलेलं नाव माहिती तुम्हाला? नाही. कोण मतदान केलं का मागच्या याला? मतदान वोटिंगला याला केलं तर नोटाला केलं तर मी. कारण कोणी पसंत आहे आपल्याला ते. आता सुद्धा तेच होणार आहे. कारण काय होतं की सकाळी इकडं संध्याकाळी तिकडं. त्यामुळं सामान्य जनता जे आहे यांना कळतच नाही कोणाला मतदान करावं. नवीन चेहरा कामाचा चेहरा आहे ना असं वाटतं? काय नाही सगळी एक होतात परत ते. प्रत्येक आपल्या आपली खुर्चीसाठी हापापलेली असतं. मग सगळ्यांनी नोटा दाबायचं का? नाही सगळ्यांनी नाही. वैयक्तिक माझं मत सांगितलं मी. बाकीचं जे ज्याचं काय असेल ते करू शकतात आपल्याला. पण माझं वैयक्तिक मत मी सांगितलं तुम्हाला. दादा नमस्कार. रामकृष्ण. नाव कोणतं आहे? चांडवली. हो. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका आता जवळ असं संकेत आहेत. काय वाटतं जुने जे तुम्ही निवडून दिलेले उमेदवार आहेत त्यांनी कामं केलेत का? आता केलेत काहींनी कामं केलेत काही नाही. आता सगळेच आपली पाची बोटं तर काही सारखी नाही आहे. तुलसीताई सचिन बोरला ओळखता? हां कामं केलेत का त्यांनी? हां बोरताईचं काम आहे. काय काय काम आहेत गावामध्ये? तर काय एवढं आपल्याला नाही सांगता येत. मी वारकरी माणूस आहे. परंतु आहे चांगला उमेदवार आहे तो तुळशीताई म्हणून आपण प्रख्यात ऐकून आहे. आणि कामं आहेत त्यांची. लोकांच्या सुखदुःखामध्ये सामील होतात का? लोकांच्या हाकेला धावून येतात का? विकास कामाचा पाठपुरावा करतात का? हा सुखदुःखामध्ये असतात. कुणाचं लग्न समारंभ किंवा काही दसक्रिया ते असल्यानंतर सुखदुःखामध्ये असतात. आता आपणच जास्त म्हणजे आपला
राजकीय पेशा नाही आहे. आपण बरं, पंचायत समितीसाठी आशाताई शेंगाळे या ठिकाणी निवडून आल्या होत्या. कामं कसं आहे 5 वर्षात, काय त्यांचं? हा, त्यांची आहे कामं आता त्यांच्या ज्येष्ठतेच्या अवकतीप्रमाणे आहेत कामं. आता काय एवढं म्हणजे राजकीय क्षेत्रात साहेब आपल्याला तसं माहितीच नाही, परंतु सर्वसामान्य माणसाला कामाशी मतलब असतो. हो, त्याच्यासाठी बरोबर मतदान आहे. करतो. तुम्ही त्याला सार्थ ठरल्यात काही लोक. तुम्ही जर आमच्या समस्या निवारण केल्या तरच आम्ही तुम्हाला ओळखणार किंवा संपर्क साधणार ना. अशा पद्धतीने लोक यांच्या मागे परत उभं राहतील का नवीन चेहरा पाहतील? आता तसं पाहिलं तर कसं आहे, कोण वाईट आहे असं नाही, पण काहीतरी बदल आहे असावा. बदल हो नक्की असावा कुठल्याही असं आहे. सगळेच होईल, सगळं व्यवस्थित होईल. होईल सगळं बदल होईल. हा, नक्की होईल. चालते रामकृष्ण. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.